तर मित्रांनो आता मी आलो आमचे मित्र श्री रामदास भाऊदास जगताप साहेबांच्याकडे. तर त्यांच्याशी बोलूया. साहेब नमस्कार. तर काय सांगाल तुमची थोडक्यात माहिती? मी गेली 40 वर्ष ओके. या धंद्यात काम करते. चप्पल दुरुस्ती, छत्री, बॉल, बॅट. म्हणजे मुलांना जे बॅट बॉल लागतात ते पण तुम्ही दुरुस्त करताय, हवा भरणे वगैरे. बॉल बी दुरुस्ती. गेली 40 वर्ष तुमचा व्यवसाय आहे या ठिकाणी. 40 वर्ष झाला. 40च्या पैसे जास्त झाले पण 40. दरवर्षीप्रमाणे खूप छानसं असं काम काकासाहेब करतायत. हेच ते त्यांचं पादत्राण सुधारणा केंद्र पोवई नाका. मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे लॉकडाऊन आलं आपलं कोविडमध्ये. मी छत्री व्यवसाय करत होतो झेडपी रोडला आणि तेव्हापासूनचे माझे एक मित्र झालेले छत्री रेनकोट छत्री दुरुस्त करणारे, चप्पल बूट दुरुस्त करणारे आमचे मित्र आहेत. खूप कष्ट करतात हे व्यक्ती, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आणि या वयातसुद्धा ते कष्ट करत आहेत. तर बघूया त्यांचं काय कष्ट आहे. आणि कष्ट केल्याशिवाय मित्रांनो पर्याय नाही आहे. आता ह्या सातारामध्ये पाऊस आहे तर एक छत्री खराब झाली तर ती त्यांना दुरुस्तीला आणलेली आहे. तर चला बघूया. तर LIC बिल्डिंग समोरून आपण या टुनलमधून पोवई नाक्याकडे जातो. तर इथं ते बसलेले असतात काका, तुम्ही बघू शकताय. असे त्यांचं काम चालू आहे. या पावसातही या काकांचं जे काही काम आहे ते अगदी जोरानं सुरू आहे. कष्टाला मित्रांनो पर्याय नाही. मग ते कितीही वय असू द्या तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तर मित्रांनो आता मी आलो आमचे मित्र श्री रामदास भाऊदास जगताप साहेबांच्याकडे. तर त्यांच्याशी बोलूया. साहेब नमस्कार. तर काय सांगाल तुमची थोडक्यात माहिती? मी गेली 40 वर्ष ओके. या धंद्यात काम करते. चप्पल दुरुस्ती, छत्री, बॉल, बॅट. म्हणजे मुलांना जे बॅट बॉल लागतात ते पण तुम्ही दुरुस्त करताय, हवा भरणे वगैरे. बॉल बी दुरुस्ती. गेली 40 वर्ष तुमचा व्यवसाय आहे या ठिकाणी. 40 वर्ष झाला. 40च्या पैसे जास्त झाले पण 40 तर कंप्लीट. तर तुमचा पत्ता इथला काय असेल? पत्ता इथं माझा आताचा पत्ता इथं धंदा माझा पंचायत समिती. पंचायत समितीच्या समोर. पंचायत समिती समोर. आणि नाव पण खूप छान असं आहे, पादत्राण सुधारणा केंद्र. हां. तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीये नाही का? आज लागतं जगायचं म्हणल्यावर कष्ट करायचंच. जगायचं म्हणलं की कष्टाशिवाय जगाने अर्थ नाही. तरुण पिढीला काय सांगाल सर थोडक्यात संदेश तुमचा काय असेल? तुम्ही आज बघताय मुलं सगळे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत सगळे नाही का, टच करण्यात बिझी आहेत. तर काय संदेश द्याल? धंद्यात व्यस्त राहा. धंद्यात व्यस्त राहा. ओके मित्रांनो खूप छानसा असं त्यांनी संदेश दिलेला आहे की धंद्यामध्ये व्यस्त राहा नाही का, म्हणजे व्यवसायात व्यस्त राहा. मग ते जॉब असेल किंवा कुठला व्यवसाय असेल. कारण रिकामं मन म्हणतो किंवा रिकामं वेळ असेल तो वाया नाही घालवायला पाहिजे आपण. तर धन्यवाद. एका अशाच पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. आपला लाडका योगेश कुंभार एक छानसा